सेन्सॉरने त्यातला भारत शब्द काढायला लावला. माहित नाही का, आपण जुगलबंदी खेळायचे. लोक शब्द ऐकतील तर म्हणायला पाहिजे की काय बोल आहेत बुवा. संगीत ऐकतील म्हणून काय कॉम्पोजिशन आहे. आणि नाही व्हिज्युअल जास्त भारी. प्रत्येक जण व्यक्त होत असतो आणि प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. कलाकार हा त्याच्या कलेतनं आपल्यापर्यंत त्याच्या मनातल्या भावना सांगत असतो. आज आपल्यासोबत आहेत चित्रकार शशिकांत धोत्रेजी, जे रायटर, डिरेक्टर आहेत आणि निर्माते देखील आहेत सजना या सिनेमाचे. आपण सगळ्यात आधी सजना या सिनेमाच्या बद्दल जाणून घेऊयात. सर, आपण उत्तम चित्रकार आहात आणि चित्रकारी करताना तुमच्यातला कलाकार जो आहे तो तुम्हाला दिग्दर्शनाकडे, चित्रपट निर्मितीकडे कसा घेऊन गेला, त्याबद्दल मला ऐकायचं आहे. चित्रकार म्हणून मी तसा खूप कमी वयात आणि लवकर नावारूपाला आलो. मात्र सिनेमा मला बनवायचं हे चित्रकार म्हणून पुढे यायचंही खूप आधीपासूनचं स्वप्न होतं. बर. आणि हे माझ्या सगळ्या जवळच्या मित्रांना माहीत होतं. मात्र एक 10-1 वर्ष तरी मी चित्रकला, चित्र आणि त्याच्यात इतका गुंग राहिलो की पण त्या दरम्यान खूप अशा गोष्टी साठत राहिल्या मनात. सीन म्हणून, प्रसंग म्हणून. मग काही स्वतःच्याच अनुभवातले होते, काही बघितलेले होते. तर त्या सगळ्या साठलेल्या गोष्टींचं काहीतरी आता झालं पाहिजे असं एक होतं. आणि खूप अशा गोष्टी होत्या की ज्या मी चित्राच्या माध्यमातून मला करता येत नव्हत्या. म्हणजे लाईफमध्ये सगळं छान माझे दिसणारे जसे चित्र आहेत तसंच सगळं नव्हतं. तर खूप अशा गोष्टी होत्या की त्याला आपण म्हणतो ना की सोशली त्याला खूप टच होता. काही खूपच अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या गोष्टी होत्या, तर काही खूप प्रेरणादायी गोष्टी होत्या. अशा सगळ्या अर्थाने वाट्याला आलेल्या अनेक असे प्रसंग आणि गोष्टी होत्या. त्या मला सगळ्या चित्राच्या माध्यमातून करता नव्हत्या येत, जी माझी स्टाईल आहे चित्रांची. आणि मग मी ठरवलं की ह्याच्यासाठीचं योग्य माध्यम आहे सिनेमा आणि त्याची लहानपणापासूनची आवड आणि इच्छा. तर ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि मग एक चित्र ते चित्रपट असा हा विषय झाला. म्हणजे एक चित्राची पुढची पायरी आपण चित्रपट म्हणू शकतो. सुंदर, खूप छान सांगितलं. त्यामुळे तुम्ही लेखन केलंय, कथा पटकथा तुमचीच आहे, दिग्दर्शन, निर्मिती, ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आला. मला असं वाटतं की एकच आहे की म्युझिक डिरेक्टर म्हणून तुम्ही आला नाही अजून, हेही पुढच्या सिनेमामध्ये या. पण या सिनेमाची स्टोरी कुठेतरी वैयक्तिक आयुष्यातल्या प्रसंगांवरतून आली आहे का? हा, खूप अशा त्यातले खूप असे प्रसंग आहेत. खूप जास्तीत जास्त प्रसंग असे आहेत. सजना की दिन्या? दोन्ही. त्यामुळं आहे. आणि त्या व्यतिरिक्त त्या प्रेमकथेच्या अवतीभोवती ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप बोलक्या आहेत. त्याचा एक्सपिरियन्स थिएटरमध्ये येईलच. आणि खूप अशा म्हणलं ना की खूप अशा गोष्टी होत्या की मला ज्या चित्रातनं नव्हत्या बोलता येत. म्हणजे ह्याच्यात मी एक प्रयोग केलाय. वेळ असेल तर मी 2 मिनिटं हो, 2 सांगा तुम्ही सर, वेळ तुमचाच आहे. हा, आता एवढी सगळी मेलोडियस गाणी ह्या माणसाने केलेली आहे. आणि त्याच्यात एक गाणं असं आहे की जे गाणं ऐकल्यावर आम्ही स्वतःच आमच्या डोळ्यातनं पाणी आलेलं, अंगावर काटा आलेला. आम्ही म्हणजे सगळे 4-5 जण ह्याच्यातले जे प्रमुख पहिल्यांदा ऐकलं आम्ही. आणि ते गाणं कडूबाई खरात यांनी गायलेलं आहे, माई. आणि चाल ओंकार स्वरूपचे शब्द सुहासचा आहे. आम्ही एका शब्दासाठी भांडायचो अक्षरशः, म्हणजे की नाही इथं तो शब्द यायला पाहिजे, मग काय यायला पाहिजे, असं. तर अशा गोष्टी होत्या. आणि जेव्हा ते मी ऐकलं ना तेव्हा मला असं वाटलं की नाही, ह्या गाण्याच्या वाट्याला जे व्हिज्युअल्स यायला पाहिजे ते व्हिज्युअल्स पण असे असायला पाहिजे की ते अनेक वर्ष ते व्हिज्युअल्स बोलत राहिले पाहिजेत. समाजाला त्या व्हिज्युअल्सनी प्रश्न विचारले पाहिजे. आणि मग त्याच्यात मी काही प्रयोग केले. म्हणजे फाईन आर्ट्सचे इन्स्टॉलेशन्स 2-3 मिनिटासाठी मी त्या गाण्यामध्ये केलेले आहेत, जे की पूर्ण सिनेमा सांगतो. ते 3 मिनिटात पूर्ण सिनेमा समजतो. उदाहरणादाखल सांगेल मी तुम्हाला की त्या लोकांच्या ज्या मुलाची गोष्ट आहे, भटक्या मुलाची, तर त्यांच्या अशा झोपड्या असतात, ते गावोगावी भटकत राहतात. आणि त्या झोपड्या गावातनं जिकडे फिरायला ज्या गावात जातात त्या गावातल्या लोकांकडनं ती लोक जुनी फाटलेली कपडे घेऊन येतात आणि त्या कपड्यांचे ठिगळं करून ते त्यांच्या पाला आणि झोपड्या बनवतात. तर मी काय केलं, तसेच मागून आणलेले कपडे, त्या कपड्यांचं काय केलं, त्यांना एम्प्टी स्टमक म्हणजे रिकामं जटर असतं ना आपलं, त्या रिकाम्या जटराच्या आकाराच्या शेपचे ते खूप असे हजारो स्टमक्स आम्ही त्या कापडाचे बनवले.
आणि त्या हजारो रिकाम्या पोटाच्या स्टमकच्या झोपड्या बनवल्या उपाशी पोटांच्या, आणि त्या झोपडीच्या आत एक चूल ठेवली, चुलीवर एक भांडं ठेवलं. त्या भांड्यात काय असायला पाहिजे, खरं तर अन्न असायला पाहिजे, जी त्यांची गरज आहे. पण अन्नाऐवजी त्या भांड्यामध्ये काय आहे, क्रिकेटचं हेल्मेट आहे, नेत्याची टोपी आहे, लाल दिवा आहे, टाय आहे, आणि त्या भांड्याच्या खाली चुलीमध्ये विस्तवाऐवजी मीडियाची बूम आहेत. तर असे प्रयोग मी त्या एका गाण्यापुरते केलेले आहेत. आणि तुमच्या सिनेमाच्या टायटल मध्ये पण ते आहे, ते आहे, म्हणजे आपण म्हणूयात की ते जे कपड्यांच्या बाबतीतचं जे आहे ते सिनेमाच्या आणि शब्दांमध्ये पण. आता ते खरं गाणं अजून मी आउट केलेलं नाही, लाईन लिहिली आहे त्यात, झालं जिंदगीचं वाकळ रोज जोडी ते ठिगळ. तर ते अंगावर येतं जेव्हा आपण बघतो, आणि मग ते व्हिज्युअल्स पण मी धाडस करून ते केलं. आणि आता मला लक्षात येतं आम्हाला सगळ्यांना की अरे हे भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदा झालंय. क्या बात आहे. अशा प्रकारे प्रेझेंटेशन, एखादा स्टोरी टेलिंग आपण म्हणतो ना की, सो अशा खूप गोष्टी आहेत आजूबाजूच्या आणि त्या गोष्टींना घेऊन मग हा सजना चित्रपट तयार झालाय. हे बघा, दिग्दर्शन तुम्ही पदार्पण केलेलं आहे, आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही वेगवेगळे प्रयोग करतात, याचा अर्थ तुम्ही त्यासाठी केलेला जो अभ्यास आहे किंवा तुमचा एक पर्स्पेक्टिव्ह आहे, जो तुम्ही सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू इच्छितात. त्यामुळे असे अजून कुठले प्रयोग केलेत त्याबद्दल मला खरंच ऐकायला आवडेल. त्याच गाण्यामध्ये अजून एक आहे तसं एक इन्स्टॉलेशन. त्याच वस्तीवरची एक लक्षी नावाची कॅरेक्टर आहे. ती पण आधी तिच्या डोळ्यातनं पाणी येतं, क्लोज शॉट आहे, आणि मग आपण तो कॅमेरा टिल डाऊन होतो, म्हणजे खाली असा होतो, तेव्हा दिसतं की एक तवा आहे, आणि त्या तव्यामध्ये एक हातकडी ठेवलेली आहे, आणि त्याच्या शेजारी एक शिक्का आहे. आणि तो हातकडी आणि शिक्का कशासाठी आहे, बेड्या असतात ना गुन्हेगारांच्या हातात, त्या इंग्रजांच्या काळापासनं इंग्रजांनीच लावून ठेवलेला शिक्का आहे ह्या भटक्या पारधी आणि ह्या लोकांवरती, चोर लोकांची जमात म्हणून. आज पण ह्या लोकांना कुठेही गुंठाभर जमीन नाही. ह्यांच्याकडं अजून ह्यातल्या अर्ध्याहून जास्त लोक असे आहेत की ज्यांच्याकडं नागरिकत्वाचा पुरावाच नाही, रोज एक गाव भटकतात, आणि समाज पण त्यांच्याकडे तसंच बघतंय चोर म्हणून. त्यांना कोण कामाला घेत नाही, राहायला कुठं जागा नाही, जमीन नाही. मग त्यांच्याकडे व्यवस्थेने दोनच पर्याय ठेवलेले आहेत, एक खरंच चोरी करा, नाहीतर भीक मागा. भीक मग आपण जे बघतो ना सिग्नलवरती लहान मुलं फुगे विकतात, खेळणे विकतात, काहीतरी करून ते पोट भरतात त्यांचे, ही सगळी तीच लोक आहेत. म्हणून मग ती बाई काय करते, तर हा सगळा समाज, ही सगळी व्यवस्था तिच्यासाठी काय कामाचे, तर वेगवेगळ्या रंगाचे ते असे कपडे आहेत जे झेंड्यासारखे वाटतात, ते म्हणजे समाज आहे तिच्यासाठी, आणि तो सगळा समाज ती चुलीत घालते त्या तव्याच्या खाली. तर अशा खूप गोष्टी आहेत. तर त्या गाण्यामध्ये आम्ही हे सगळं केलेलं आहे, कारण मी जसंच्या तसं करू शकलो असतो, म्हणजे ते लोक डोंबारी खेळ करतायत आणि लोक टाळ्या वाजवतात, असं काहीतरी आहे, असं काहीतरी मला करता आलं असतं, पण नव्हतं करायचं. मला खूप ते जेवढं तीव्र आहे, जेवढं हृदयद्रावक आहे ना, तर त्याला न्याय द्यायचा होता. आणि त्यात ते कडूबाईंचा माईंचा आवाज आहे, तो घुसतो अक्षरशः हृदयात. म्हणून अशा खूप गोष्टी केलेल्या आहेत. त्या गाण्यात एक शेवटची फ्रेम आहे त्याच गाण्याची, भारत मातेची फ्रेम आहे ती. तिथे माई त्या लेकरांना कशी घेऊन फिरते, पोटासाठी कशी भटकते, आणि तिच्या खांद्यावर एक लेकरू आहे, कडेवर एक लेकरू आहे, आणि ती खांद्यावर बसलेलं जे लेकरू आहे ते म्हणतं की भारत माता की. सगळं बघणारी शेकडो लोकांची गर्दी आहे, ते सगळे जय म्हणतात. आणि सेन्सॉरने त्यातला भारत शब्द काढायला लावला. आता तो माहित नाही का काढायला लावला, माझ्यासाठी ती भारत माता आहे. असो, तर अशा खूप गोष्टी आहेत त्या गाण्यामध्ये, आणि असे खूप व्हिज्युअल प्रयोग केलेले आहेत आम्ही. खूप इंटरेस्टिंग गोष्टी केलेल्या आहेत. त्याचे श्वासने लिहिलेले शब्द, मग ओंकारली लावलेली चाल, आणि मग त्याला व्हिज्युअल्स काय असायला पाहिजे. असं आम्ही यांना गमतीत सुरुवातीला असं म्हणायचो, एकदम सुरुवातीला, की आपण जुगलबंदी खेळायचे. म्हणजे जेव्हा लोक शब्द ऐकतील तर म्हणायला पाहिजे की काय बोल आहेत बुवा, संगीत ऐकतील म्हणून काय कॉम्पोजिशन आहे आणि काय संगीत. व्हिज्युअल्स बघितल्यावर म्हणायला पाहिजे नाही व्हिज्युअल जास्त भारी. तर काय वर आहे एकमेकांच्या, एक हेल्दी कॉम्पिटिशन. आणि हे आम्ही ठरवून आम्ही बोलून करायचो गमतीत. सो एक खूप वेगळी जर्नी आहे सजनाची. त्यातल्या त्यात म्युझिकल जर्नी खूपच वेगळी आहे फिल्मची.
जिथं म्हणजे माझ्या सगळ्या स्टुडिओच्या आजूबाजूला शूट झाली फिल्म. 80% फिल्म माझ्या स्टुडिओच्या आजूबाजूला शूट झाले. गाव आहे छोटं. कुठलं? शिरापूर. ओके, सोलापूरमध्येच आहे. हो, जिल्ह्यामध्ये आहे. एक तळ आहे, तिथंच माझी जागा आहे, स्टुडिओ आहे, फार्म हाऊस आहे. त्या तळ्यात ते पक्षी आहेत, तुम्ही ते बघितलंय, खूप सुंदर उडतात ते. आणि तो शॉट पण खूप सुंदर आहे, सूर्यफुलाचा पण शॉट खूप सुंदर आहे तो. खूप सुंदर आहे. आणि त्या जागेत बसून त्या कुठं काय शूट होणार आहे, कुठं काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज त्या वातावरणात बसून ह्यानं लिहिलं. तिथं बसून हा चाली लावायचा आणि तिथंच हे सगळं शूट झालंय. त्या म्हणजे इतकं ते सगळं एक जीव होणं म्हणतो ती प्रक्रिया आहे. खूप छान. तुम्ही आता ज्या गाण्याबद्दल मगाशी उल्लेख केला की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रयोग केले, त्या गाण्याचं नाव काय जे अजून आउट नाही झाले म्हणालात? आमच्या उन्हाळा वाटा. आमच्या उन्हाळे वाटा अजून आउट झाले, रिलीज नाही, तोपर्यंत आपल्या गप्पांपर्यंत कदाचित होईल. तर आमच्या उन्हाळे वाट्याबद्दल तुम्ही ऐकलं आणि एखाद्या गाण्याच्या मागची काय थॉट प्रोसेस असते हे समजून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग होतं. तुमच्या दोघांकडे पण मी वळणार आहे, पण मला सगळ्यात आधी ही गोष्ट जाणून घ्यावीशी वाटते की चित्रकलेच्या माध्यमातून रंगांशी खेळत असताना वेगवेगळे कॅरेक्टर्स हे कॅनव्हासवरती उतरवलेले आहेत, पण जेव्हा सिनेमामध्ये ते उतरवायची वेळ आली, कॅमेराच्या समोर कलाकार आहेत आणि तुम्ही ॲक्शन म्हणतायत पहिल्यांदा, तो क्षण काय होता? मी एकदा पण ऍक्शन म्हटलं नाही पूर्ण शूट संपेपर्यंत. चीफ असिस्टंट डिरेक्टर होता आणि तोच ऑर्डर करायचा. मी त्याचं प्री जे आहे ह्या फिल्मचं, त्याच्यासाठी आम्ही 2-2.5 वर्ष घेतलेले. बरं, कधीपासून याची प्रोसेस सुरू झाली? मला वाटतं 5वं वर्ष आता आहे. बरं. आणि त्याचं प्री मध्ये आम्ही इतकं काम केलंय सगळ्यांनी, सगळ्या डिपार्टमेंटनी, ऍक्टर्सनी. 2 वर्ष सोबत होते आणि ते पात्र जगायचे रोज 2 वर्ष. ते विसरले होते स्वतःला, ते स्वतःचे नावच विसरले होते, इतकं ते 2-1 वर्षामध्ये त्यांच्यासोबत झालं. त्यानंतर जेव्हा त्याचे शॉर्ट ब्रेकडाऊन्स आम्ही करत होतो, स्टोरी बोर्डिंग करत होतो, तेव्हा आम्ही एका फ्रेमवरती विचार करायचो की ते ऍक्टर्स कसे यायला पाहिजे, कसे बसायला पाहिजे, कुठं बसायला पाहिजे, कॉम्पोजिशन काय असायला पाहिजे, त्याचं लाइटिंग कसं असावं, इव्हन त्याचे कलर्स कसे असावे, बॅकग्राऊंडचा कलर हा आहे तर त्याच्या समोर हे बसणार आहेत, ह्यांचे कपडे कसे असावे. खूप विचार करून आम्ही एक शॉर्ट चित्र जसं डिझाईन करू तसं डिझाईन केलेलं होतं. त्यामुळे सेटवर शूट करताना मी ह्यांना माहिती आहे की इतका रिलॅक्स असायचो, मॉनिटर समोर बसलेलो असायचो मी. फक्त काही नाही, एक पूर्ण 2 महिन्यात एकदा सुद्धा मी ऍक्शन म्हटलेलं, विचार करा. इतकं रिलॅक्स, इतकं सगळ्यांना माहित होतं की प्रत्येक डिपार्टमेंटला की आता कुठला शॉट आहे, तो कसा दिसणार आहे, काय रिक्वायरमेंट्स आहेत. लवली, खूप छान. आजपर्यंत त्यांनी कॅनव्हासवरती साकारलेली चित्र आपण पाहिली आहेत, पण ह्या चित्रांना त्यांनी आता जिवंत केलेलं आहे सजना या सिनेमातनं. त्याबद्दल तुम्ही ऐकत आहात स्टार्स कट्ट्यावरती, माझ्या म्हणजे आजचे शो सोनाली सोबत. पुढच्या एपिसोडमध्ये ऐका उर्वरित गप्पा. स्टे ट्यून.